हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी नवीन कन्सेप्टच्या बाबतीत शिकणारे इकोलॉजिकल सक्सेशन आणि या ठिकाणी तुम्हाला याच्यावर 2 पॉईंट्स मे बी बोर्ड एक्झामला विचारले जाऊ शकतात. कारण टोटल सिलेबस जो आहे तर तो या टॉपिकमधला रिड्यूस झालेला आहे. इकोसिस्टम आणि एनर्जी फ्लो हा जो तुमचा युनिट आहे तर या युनिटमधला फक्त एकच पॉईंट या ठिकाणी विचारला जाणार आहे आणि तो आहे इकोलॉजिकल सक्सेशन, ज्याला आपण पर्यावरणीय अनुक्रमण असं सुद्धा म्हणत असतो. तर या ठिकाणी इकोलॉजिकल सक्सेशन जे तर त्याची एक डेफिनेशन आपण सुरुवातीला पाहणार आहे. द ग्रॅज्युअल अँड प्रिडिक्टेबल चेंज इन द स्पेसिस कंपोजिशन ऑफ अ गिवन एरिया इज कॉल्ड इकोलॉजिकल सक्सेशन. एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये जो स्पेसीजमध्ये ग्रॅज्युअल आणि प्रिडिक्टेबल चेंज झालेला आहे, एखाद्या गिवन एरियामध्ये जे काही स्पेसीजचं कंपोजिशन आहे तर त्या स्पेसीजच्या कंपोजिशनमध्ये जो काही ग्रॅज्युअल आणि प्रिडिक्टेबल, ग्रॅज्युअल म्हणजे हळूवार, प्रिडिक्टेबल म्हणजे अंदाजित जो काही बदल होणार आहे तर त्या बदलाला इकोलॉजिकल सक्सेशन असं म्हणत असतात. व्यवस्थित लक्षात घ्यायचं या ठिकाणी. ही जी कन्सेप्ट आहे तर तुम्हाला मे बी या ठिकाणी बोर्ड एक्झाममध्ये डेफिनेशनमध्ये विचारले जाऊ शकते. ओके, डेफिनेशन लक्षात घ्या. द ग्रॅज्युअल अँड प्रिडिक्टेबल चेंज इन द स्पेसिस कंपोजिशन ऑफ अ गिवन एरिया इज कॉल्ड इकोलॉजिकल सक्सेशन. ओके, आणि हा जो इकोलॉजिकल सक्सेशन आहे तर या इकोलॉजिकल सक्सेशनमध्ये तुम्हाला या ठिकाणी काही स्टेप्स दिलेले आहेत. त्याच्यातली पहिली स्टेप आहे इकोलॉजिकल सक्सेशनची, ती म्हणजे न्यूडेशन. न्यूडेशन ज्याला आपण या ठिकाणी म्हणणारे की सुरुवातीला काहीच नसते किंवा आपण म्हणणारे मोकाट जमीन असेल, ओपन लँड असेल तर त्याला आपण म्हणणारे न्यूडेशन. जिथं फक्त खडक आहेत, दुसरी इतर कोणत्याही प्रकारची थिंग उपलब्ध नाही, अशा जागेला आपण या ठिकाणी न्यूडेशन म्हणणारे. मीन्स वॉट, बेअर डेव्हलपमेंट म्हणू आपण या ठिकाणी. ओके, दुसरा आहे या ठिकाणी इन्व्हेजन आणि इसिस. इन्व्हेजन आणि इसिस या दोघांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर इन्व्हेजन म्हणजे काय, तर सिम्पली जे काही बेअर लँड होतं समजा, तर त्या बेअर लँडवर नवीन ज्या काही समजा सुरुवातीचे इनिशियल जे काही वनस्पती असतील समजा किंवा सुरुवातीचा पायोनियर स्पेसीज असतील तर त्यांची निर्मिती होणे, याला आपण या ठिकाणी म्हणणारे इन्व्हेजन आणि इसिस. त्याच्यानंतर अनादर स्टेप आहे या ठिकाणी इकोलॉजिकल सक्सेशनची, ती म्हणजे ॲग्रिगेशन. ॲग्रिगेशनमध्ये काय होणार या ठिकाणी की जी पर्टिक्युलर स्पेसीज आहे तर त्या पर्टिक्युलर स्पेसीजची संख्या वाढणार. पर्टिक्युलर स्पेसीजची संख्या वाढल्यामुळे त्या स्पेसीजमध्ये कॉम्पिटिशन निर्माण होणार. कॉम्पिटिशन या ठिकाणी सनलाईट मिळवण्यासाठी होणार, फूड गेटिंग करण्यासाठी होणार, लक्षात. आणि कॉम्पिटिशन होत असताना त्या स्पेसीजमध्ये को ॲक्शन आणि रिॲक्शन घडून येणार आहे, लक्षात. को ॲक्शन आणि रिॲक्शन घडल्यामुळं या ठिकाणी स्पेसीज जी तर त्या स्पेसीजमध्ये एक सिम्पली आपण म्हणणारे की प्रिडिक्टेबल चेंजेस आणि ग्रॅज्युअल चेंजेस घडून येणार आहे, लक्षात. आणि फायनल जी याच्यामधली स्टेज आहे तर ती फायनल स्टेज आहे बघा, स्टेबिलायझेशन, लक्षात. म्हणजे काय, तर या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये पाहू शकतात तुम्ही. जस्ट अ मिनिट. या ठिकाणी बघा, इथं तुम्ही जर पाहिलं तर इथं तुम्हाला फक्त एक्सपोज रॉक दिसत आहेत, लक्षात. म्हणजे बेर जमीन आहे, त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे प्लांट्स नाही, लक्षात. मात्र या रॉकला जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर या रॉकवर या ठिकाणी सुरुवातीचं पॉयोनियर स्पेसीज आपल्याला पाहायला भेटते. पॉयोनियर स्पेसीज जी तर ती दिलेली तुम्हाला लायकेन. यू नो व्हेरी वेल दॅट लायकेन इज अ अल्गल अँड फंगल कॉम्पोनंट. ओके, देन लायकेन नंतर या ठिकाणी लायकेन जी तर ते विशिष्ट प्रकारचा ॲसिड रिलीज करत असते, ज्याच्यामुळे खडकाची झीज होते, मातीची निर्मिती होते. मग सुरुवातीला या ठिकाणी ब्रायोफाईट्स आले. ब्रायोफाईट्स नंतर या ठिकाणी इतर ग्रासेस आलेत. ग्रासेस नंतर या ठिकाणी श्रब आलेत समजा. ओके, श्रब आल्यानंतर काही तुम्हाला यंग फॉरेस्ट ट्री तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटते. आणि फायनली स्पेसीज ज्यावेळी स्टेबल होते तर त्यावेळेस क्लायमॅक्स फॉरेस्ट या ठिकाणी फॉर्म होत असतं. ओके, तर हे एक सिम्पली या ठिकाणी कन्सेप्ट तुम्हाला इकोलॉजिकल सक्सेशनच्या बाबतीत सांगितले. एखादं पर्यावरणीय परिस्थिती असेल, त्या पर्यावरणीय परिस्थितीमध्ये हळूवार आणि अंदाजित जो स्पेसीजच्या कंपोजिशनमध्ये एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये बदल होतो त्या बदलाला म्हणतात इकोलॉजिकल सक्सेशन. याच्यात पहिली स्टेज आहे किंवा पहिली स्टेप आहे न्यूटेशन, दुसरी आहे इन्व्हेजन किंवा इसिस,
तिसरी दिली तुम्हाला ॲग्रेगेशन, चौथी दिली कॉम्पिटिशन, पाचवी आहे कोॲक्शन, रिॲक्शन आणि सहावी आहे स्टेबिलायझेशन. ओके. त्याच्यानंतर या ठिकाणी सक्सेशन याच्या बाबतीत आपल्याला पाहायचे. तर सक्सेशनच्या बाबतीत जर विचार केला आपण तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता सक्सेशनच्या बाबतीत जस्ट अ मिनिट. सक्सेशनच्या बाबतीत जर म्हणलं आपण तर पहिली थिंग काय सांगितली बघा, इट इज अ स्पेशल पॅटर्न विच ऑकर ओव्हर द टाईम. सक्सेशन हे एक विशिष्ट प्रकारचं स्पेशल अवकाशीय पॅटर्न आहे जे लॉंग ड्युरेशनपासनं घडत येत असते. आणि बघा, the ecosystem is occupied by pioneer species. As the time passes, species diversity increases, giving way to more complex organism, eventually leads to complex community. एक सिंपल या ठिकाणी तुम्हाला कॉम्प्लेक्स कम्युनिटीची डेफिनेशन दिलेली. कॉम्प्लेक्स कम्युनिटी डेफिनेशनमध्ये काय सांगितले तुम्हाला, एखादी इकोसिस्टम आहे, त्या इकोसिस्टममध्ये काय होणार आहे, ज्या काही पोयोनियर स्पेसीज आहे, पोयोनियर स्पेसीज म्हणजे इनिशियल स्पेसीज, या इनिशियल स्पेसीजनं काय केले, विशिष्ट प्रकारची इकोसिस्टम व्यापली समजा, आलं लक्षात. आणि दीर्घकाळापासनं या ठिकाणी काय होणार आहे की या पोयोनियर स्पेसीज पूर्ण तो जो पर्टिक्युलर एरिया आहे त्याच्यामध्ये पसरत जाणार. या पोयोनियर स्पेसीज पर्टिक्युलर एरियामध्ये इन्क्रीज झाल्यामुळं आता या ठिकाणी काय होणार आहे की या ज्या स्पेसीज आहे यांच्यामध्ये इव्होल्युशन घडून येणार, म्हणजे मोर कॉम्प्लेक्स दिसणार त्या. आणि फायनली म्हणजे शेवटी इव्हेंच्युअली म्हणजे लास्टला या ठिकाणी काय घडून येणार आहे, क्लायमॅक्स कम्युनिटी. हा लक्षात, म्हणजे फायनल तिच्यापासनं जो काही प्रोडक्ट आहे तर तो फॉर्म होणार. जसं ॲनिमलच्या बाबतीत आपण फायनल या ठिकाणी क्लायमॅक्स कम्युनिटी, तसं लायकेनचं फायनल जी क्लायमॅक्स कम्युनिटी असणार आहे तर ती काय असणार आहे, फॉरेस्ट. ओके. त्याच्यानंतर अनदर थिंग या ठिकाणी एक महत्त्वाची थिंग तुम्हाला सांगितली बघा, क्लायमॅक्स कम्युनिटी डज नॉट इव्हॉल्व फर्दर. क्लायमॅक्स कम्युनिटी एकदा या ठिकाणी फॉर्म झाल्यानंतर तिचं पुन्हा नवीन इव्होल्युशन होत नाही. लक्षात, एकदा स्टेबल स्पेसीज तयार झाली तर स्टेबल स्पेसीज नंतर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नवीन निर्मिती जी तर ती होत नसते. ओके. त्याच्यानंतर अनदर थिंग दिली तुम्हाला सिरी असं सुद्धा म्हणत असतो आपण याला. सिरी म्हणजे काय तर सिंपली या ठिकाणी व्यवस्थित लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, the entire sequence of community that successively change in given area is called as series. The entire sequence of community that successfully change in given area is called as series. लक्षात, एखादं पर्टिक्युलर एरिया आहे, त्या पर्टिक्युलर एरियामध्ये सिक्वेन्शियल चेंज हा कम्युनिटीमध्ये सक्सेसफुली घडून आला असेल, एखाद्या पर्टिक्युलर एरियामध्ये एखाद्या कम्युनिटीमध्ये सिक्वेन्शियल चेंज जो आहे तर तो सक्सेसफुली घडून आला असेल तर त्याला म्हणतात सिरी. किंवा असंही म्हणू शकतो आपण, इट इज ॲन एंटायर ग्रेडियंट ऑफ ऑर्गॅनिझम फ्रॉम पोयोनियर स्टेज टू क्लायमॅक्स स्टेज. म्हणजेच काय तर सेरे हे काय आहे, पोयोनियर स्टेजपासनं क्लायमॅक्स स्टेज दरम्यान ज्या काही स्टेप्स येणार आहे तर त्या स्टेपचं ग्रेडियंट आहे. कारण कुठेही जर समजा इकोसिस्टम तयार होत असेल तर इकोसिस्टम तयार होण्यासाठी सुरुवातीचे जे काही पोयोनियर स्टेज आहे तर ती येत असते, म्हणजे इनिशियल स्पेसीज येणार आणि फायनली फॉरेस्टमध्ये त्यांचं रूपांतर होणार. मग पोयोनियर स्टेज आणि क्लायमॅक्स स्टेज यांच्या दरम्यानची जी सिक्वेन्शियल कम्युनिटी जी सक्सेसफुली ग्रो होणार आहे तर त्याच सिक्वेन्शियल कम्युनिटीला सिरे असं म्हणत असतात. ओके. नेक्स्ट थिंग काय सांगितले बघा, द इंडिव्हिज्युअल ट्रान्झिशनल कम्युनिटी आर टर्म सेरल कम्युनिटी. आणि या ठिकाणी काय सांगितले तुम्हाला की हे जे काही इकॉलॉजिकल सक्सेशनमध्ये जो काही सिक्वेन्शियल चेंज घडून येणार आहे किंवा जी ट्रान्झिशनल कम्युनिटी घडून येणार आहे इंडिव्हिज्युअलची, तर त्या इंडिव्हिज्युअलचा ट्रान्झिशनल कम्युनिटीलाच सेरल कम्युनिटी असं म्हणत असतात. ओके. त्याच्यानंतर फर्स्ट थिंग दिलेली तुम्हाला याच्यात प्रायमरी सक्सेशन. प्रायमरी सक्सेशनच्या बाबतीत जर विचार केला आपण तर या ठिकाणी तुम्हाला सांगितले बघा, सक्सेशन इज अ प्रोसेस दॅट स्टार्ट वेअर नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम वेअर प्रेझेंट बिफोर, लाईक न्यूली फॉर्म व्होल्कॅनिक आयलँड इज कॉल्ड प्रायमरी सक्सेशन. बघा, प्रायमरी सक्सेशन कशाला म्हणतात,
प्रायमरी सक्सेशन म्हणजे काय, तर जे सक्सेशन कुठून स्टार्ट होणार आहे, जेव्हापासनं कोणत्याही प्रकारचा सजीव नसेल, नो लिव्हिंग ऑर्गॅनिझम फाउंड वेअर, लक्षात, म्हणजे कोणत्याही प्रकारचा बेअरलँड आपण या ठिकाणी एक्झाम्पल घेऊ शकतो, व्हॉल्कॅनिक आयलँड या ठिकाणी घेऊ शकतो आपण, लक्षात, म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे न्यूली फॉर्म या ठिकाणी आयलँड असेल, व्हॉल्कॅनिक आयलँड असेल, रॉक असेल किंवा न्यूली क्रिएटेड पॉन्ड असेल, रिझर्वॉयर असेल, ते आपण या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये घेऊ शकतो की हे जे न्यूली फॉर्म पॉन्ड असेल किंवा व्हॉल्कॅनिक आयलँड असेल किंवा या ठिकाणी आपण दुसरं एखादं एक्झाम्पल रॉक असेल, ओके, तर यांच्यावर कोणत्याही प्रकारचं लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही, लक्षात, आणि तिथं काय होणार आहे, आता पर्यावरणीय अनुक्रमणाला सुरुवात होणार, त्याला प्रायमरी सक्सेशन म्हणत असतात. ओके, या ठिकाणी एक्झाम्पलला दिले तुम्हाला न्यूली कुलेड लावा, जो जस्ट लावाचा उद्रेक झाल्यानंतर थंड झालेला जो लावा आहे त्याला आपण या ठिकाणी प्रायमरी सक्सेशनचं एक्झाम्पल घेऊ शकतो. रॉक घेतला एक्झाम्पलला, त्याच्यानंतर न्यूली क्रिएटेड पॉन्ड ऑर रिझर्वॉयर. ओके, हे जे एक्झाम्पल आहे तर हे प्रायमरी सक्सेशनचे. ओके, नेक्स्ट थिंग काय सांगितले बघा, द इस्टॅब्लिशमेंट ऑफ न्यू बायोटिक कम्युनिटी इज जनरली व्हेरी स्लो. ज्यावेळेस एखाद्या पर्टिक्युलर इकोसिस्टममध्ये नवीन बायोटिक कम्युनिटी तयार होत असते, तर ही नवीन बायोटिक कम्युनिटी तयार होण्यासाठी तिचा जो कालावधी तर तो फार स्लो असतो, हळूहळू या ठिकाणी इव्होल्युशन घडून येत असते. ओके, त्याच्यानंतर सेकंडरी इव्होल्युशन या ठिकाणी जर विचार केला आपण सक्सेशनच्या बाबतीत, तर सेकंडरी सक्सेशनमध्ये काय सांगितले बघा, इट बिगन इन एरिया वेअर नॅचरल बायोटिक कम्युनिटी हॅव बीन डिस्ट्रॉयड सच ॲज abandoned farmland, burned or cut forest land and has been flooded. ओके, या ठिकाणी एक्झाम्पलसाठी व्यवस्थित लक्षात घ्या. सेकंडरी जे काही सक्सेशन आहे, तर सेकंडरी सक्सेशन केव्हा स्टार्ट होणार आहे, ज्यावेळीस पर्टिक्युलर एरियामध्ये नॅचरल बायोटिक कम्युनिटी जी तर ती पूर्णपणे डिस्ट्रॉय झालेली असेल, म्हणजे एका ठिकाणी फॉरेस्ट होतं आणि ते फॉरेस्ट पूर्णपणे नष्ट झालं आहे, दॅट इज द एक्झाम्पल ऑफ सेकंडरी सक्सेशन. जसं या ठिकाणी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, ॲबॉन्डनेड फार्मलँड. ॲबॉन्डनेड फार्मलँड म्हणजे काय, समजा एखादं शेती, समजा त्या शेतीमध्ये गहू होता, तो गहू कापला, त्याच्यापासून उत्पन्न मिळवलं, आता शेती जी तर ती रिकामी, म्हणजे तिथं बायोटिक कम्युनिटी होती, त्या कम्युनिटीपासून आपण उत्पन्न मिळवलं, आता या ठिकाणी तिथं फक्त बेअरलँड आहे, लक्षात, त्याला आपण ॲबॉन्डेड फार्मलँड म्हणतो. त्याच्यानंतर समजा एखादा फॉरेस्ट आहे, त्याच्यामध्ये आग लागली असेल किंवा जंगलतोड झाली असेल आणि तो पूर्णपणे नष्ट झाला असेल, दॅट आर ऑल्सो एक्झाम्पल ऑफ सेकंडरी सक्सेशन. किंवा फ्लड, महापूर असेल, महापूरसुद्धा या ठिकाणी सेकंडरी सक्सेशनचं एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी एक महत्त्वाची थिंग तुम्हाला सांगण्यात आलेली आहे सक्सेशनच्या बाबतीत, जे काही सेकंडरी सक्सेशन आहे, सेकंडरी सक्सेशन इज फास्टर दॅन प्रायमरी सक्सेशन. बघा, प्रायमरी सक्सेशन जे तर ते स्लोली डेव्हलप होत असते, मात्र सेकंडरी सक्सेशन जे तर ते फास्ट या ठिकाणी त्याचा इफेक्ट पाहायला भेटतो. तर फॉर एक्झाम्पल एखादं फॉरेस्ट तयार होण्यासाठी 15 ते 20 वर्षाचा कालावधी लागला असेल, मात्र त्या फॉरेस्टला नष्ट करण्यासाठी किती कालावधी लागणार, 2 महिने 3 महिने, लक्षात. म्हणून या ठिकाणी तुम्हाला सांगितले सेकंडरी सक्सेशन जे तर ते प्रायमरी सक्सेशनपेक्षा फास्टर असते. इकॉलॉजिकल सक्सेशन युजली फोकसेस ऑन चेंज इन व्हेजिटेशन. इकॉलॉजीमध्ये जे काही सक्सेशन घडून येणार आहे, जो काही या ठिकाणी अनुक्रमण घडणार आहे, तर तो या ठिकाणी जे काही तिथं त्या इकॉलॉजीमध्ये आढळून येणारे जे व्हेजिटेशन आहे त्याच्यामध्ये आपल्याला चेंज पाहायला भेटत असतो. दीज व्हेजिटेशनल चेंज इन टर्न इफेक्ट फूड, शेल्टर अँड व्हेरियस टाईप्स ऑफ ॲनिमल. जर समजा हा व्हेजिटेशनल चेंज फूडमध्ये झाला असेल, राहण्याच्या जागेमध्ये झाला असेल, तर अशा वेळेस याचा इफेक्ट जो आहे तर तो आपल्याला ॲनिमलवर सुद्धा पाहायला भेटत असते. म्हणून बघा, द सक्सेशन प्रोसीड द नंबर अँड टाईप्स ऑफ ॲनिमल डिकम्पोजर ऑल्सो चेंज. जर समजा सक्सेशन घडून आलं असेल, तर अशा वेळेस प्राण्यांची संख्या असेल, विघटकाची संख्या असेल, तर यांचा संख्येमध्ये आणि यांच्या प्रकारामध्ये बदल घडून येणार आहे. कोणाचा प्रकार सांगितलाय तुम्हाला, ॲनिमल आणि डिकम्पोजर, या दोघांच्या प्रकारामध्ये या ठिकाणी जर समजा सक्सेशनमध्ये बदल झाला असेल किंवा सक्सेशन घडून आलं असेल, सक्सेशन घडण्याच्या मार्गावर असेल, तर अशा वेळेस प्राणी
आणि डिकम्पोजर यांची संख्या कमी जास्त होणार आणि त्यांचे प्रकारसुद्धा या ठिकाणी चेंज होणार आहे. ओके, बघा एक एक्झाम्पल तुम्हाला दिलेलं आहे सक्सेशन इन प्लांटच्या बाबतीत वनस्पतींमध्ये कशा प्रकारे सक्सेशन होत असते. तर दोन या ठिकाणी तुम्हाला एक्झाम्पल दिले, सॉरी एक म्हणलो मी. तर दोन एक्झाम्पलमध्ये पहिली कन्सेप्ट सांगितली तुम्हाला प्रायमरी सक्सेशनची, ज्याच्यामध्ये झेरार्ड सक्सेशन असं दिलेलं आहे. झेरार्ड सक्सेशनच्या बाबतीत जर म्हणलं तर झेरार्ड सक्सेशन हे ड्राय एरियामध्ये आढळून येत असते. ड्राय एरिया ज्याला आपण वेटलँड म्हणत असतो. तर या वेटलँडमध्ये ड्राय एरिया म्हणजे ज्याला आपण जिथं पाण्याचं प्रमाण नाही, समजा बेरलँड असेल समजा, त्याला आपण या ठिकाणी ड्राय एरिया म्हणू. पाणी कमी प्रमाणात आहे किंवा खूपच कमी प्रमाण, जसं वाळवंट वगैरे असेल त्याला आपण झेरार्ड सक्सेशन म्हणणार आहे. इट ऑकर्स इन ड्राय एरिया. ओके, दुसरी थिंग काय सांगितलं आहे तुम्हाला बघा, हे जे झेरार्ड सक्सेशन आहे याची प्रोसेस कुठून असते बघा, झेरिक टू मेसिक कंडिशन. झेरिक म्हणजे काय, एकदम काहीच नाही समजा, पूर्ण सुकं पडलेलं आहे समजा, आलं लक्षात, कोणत्याही प्रकारचं वॉटर वगैरे काहीच नाही, आलं लक्षात, ते झेरिक कंडिशन झाली. आणि मेसिक कंडिशनच्या बाबतीत जर म्हणलं तर मेसिक कंडिशन म्हणजे मीडियम वॉटर कंडिशन म्हणणार आहे आपण, आलं लक्षात, त्याला मेसिक कंडिशन म्हणतात. सुरुवातीला काहीच पाणी नव्हतं, मात्र ज्यावेळेस पूर्णपणे प्रायमरी सक्सेशन घडून येणार आहे झेरार्ड सक्सेशन, त्यावेळेस त्या ठिकाणी काही प्रमाणात पाणी पाहायला भेटेल. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट थिंग काय सांगितली बघा, द स्पेसिस दॅट invade bare area is called pioneer species किंवा pioneer species. बघा, जो काही बेर लँड असेल, बेर एरिया असेल, जिथं कोणत्याही प्रकारची वनस्पती नव्हती, कोणत्याही प्रकारचे प्राणी नव्हते, अशा ठिकाणी जी स्पेसीज या ठिकाणी आक्रमण करणारे, इन्वेड्स म्हणजे आक्रमण करणे, हा लक्षात, जी स्पेसीज सुरुवातीला आक्रमण करणारे एखाद्या बेर लँडमध्ये, तर त्या स्पेसीजला काय म्हणत असतात, पायोनियर स्पेसीज. ओके, बघा, प्रायमरी सक्सेशन ऑन रॉक, क्रस्टर्स लाइकेन सिक्रेट ॲसिड टू डिझॉल्व रॉक अँड हेल्पिंग इन वेदरिंग ऑफ रॉक अँड फायनली सॉइल इज फॉर्म. एक्झाम्पल व्यवस्थित लक्षात घ्या. एखादा बेर लँड आहे, मोकाट जमीन म्हणू आपण त्याला, किंवा मोकाट जागा आहे जिथं फक्त खडक आहे, लक्षात, या खडकांवर ज्यावेळेस प्रायमरी सक्सेशन घडून येणार आहे, तर प्रायमरी सक्सेशन कोण घडवून आणतो या ठिकाणी लक्षात घ्या, क्रस्टोज लायकेन, म्हणजे लायकेन जे, तर ते त्या खडकांवर प्रायमरी सक्सेशन घडवून आणणार आहे, लक्षात. लायकेनचं रूपांतर, लायकेन काय करते, लायकेनमध्ये विशिष्ट प्रकारचं ॲसिड असते आणि हे ॲसिड हे लायकेन सिक्रेट करते त्या खडकावर. त्याच्यामुळे काय होते, खडकामध्ये डिझोलेशन बघायला भेटते आणि खडकाची झीज घडून येते. वेदरिंग म्हणजे झीज होणे. खडकाची झीज झाली की त्याच्यापासून काय तयार होणार आहे, सॉईल तयार होणार आहे, आलं लक्षात. आणि या सॉईलला किंवा या सॉईलचे जे पार्टिकल्स आहे, स्मॉल पार्टिकल्स आहे, तर त्यांना होल्ड करण्यासाठी ब्रायोफाईट आणि मोसेस जे, तर ते एबल असतात, म्हणजे कार्यक्षम असतात. म्हणजे मातीचे जे काही कण आहेत, तर त्या कणांना धरून ठेवण्याचं काम हे ब्रायोफाइट्स आणि मोसेस करणार. म्हणजे सुरुवातीला लायकेन होता, लायकेनचं रूपांतर आता कशात झाले, ब्रायोफाइट आणि मोसेसमध्ये. त्याच्यानंतर बघा, दे आर विथ टाइम सक्सीड बाय हर्बेसियस प्लांट आफ्टर सेव्हरल मोर स्टेजेस, अल्टिमेटली स्टेबल क्लायमॅक्स फॉरेस्ट कम्युनिटी इज फॉर्म. बघा, जसजसं या ठिकाणी ब्रायोफाइटचे किंवा मोसेसचे, तर हे सक्सेसफुली या ठिकाणी कशात रूपांतर होणार आहे, हर्बेसियस प्लांटमध्ये. त्याच्यानंतर जसजसं या ठिकाणी त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस जे आहेत, तर त्या पास होत जातील. शेवटी अल्टिमेटली म्हणजे काय, शेवटी ते काय होणार आहे, स्टेबल क्लायमॅक्स फॉरेस्ट तयार करणार, आलं लक्षात, स्टेबल फॉरेस्ट कम्युनिटी तयार करणार आहे. म्हणजेच बघा, अनुक्रमण कशा प्रकारे होते. सुरुवातीला लायकेन आला, लायकेननं काय केलं, माती नव्हती समजा, फक्त खडक होता, खडकावर हा लायकेन ग्रो झाला, दगडफूल म्हणतो आपण त्याला. ज्यावेळेस लायकेन खडकावर ग्रो होत होता, तर ग्रो होत असताना त्यानं विशिष्ट प्रकारचं ॲसिड त्या खडकामध्ये सोडलं. त्याच्यामुळे खडकाचं या ठिकाणी वेदरिंग झालं, म्हणजे क्षरण झालं समजा आपण म्हणणारे, तुकडे झाले खडकाचे तुकडे झाल्यामुळे त्याच्यापासनं जे काही सॉईल पार्टिकल्स आहे त्यांची निर्मिती झाली. मग हे सॉईल पार्टिकल्स होल्ड करण्यासाठी त्या लायकेनचंच रूपांतर पुढं ब्रायोफाइट्स आणि मोसेसमध्ये झालं, आलं लक्षात. मग हे ब्रायोफाइट्स आणि मोसेस सेव्हरल इयरपर्यंत व्यवस्थित ग्रो झाले, तर अशा वेळेस त्यांच्यापासून हार्बेसियस प्लांट तयार झाले. आणि हे जे हार्बेसियस प्लांट आहे, हे याच्यामध्ये वेगवेगळ्या स्टेजेस घडून आल्या आणि फायनली काय झाले, स्टेबल कॉम्प्लेक्स फॉरेस्ट कम्युनिटी तयार झाली,
आलं लक्षात. आणि ही जी क्लायमॅक्स कम्युनिटी तर ही रिमेन स्टेबल असते लॉंग पिरियडपर्यंत, आलं लक्षात. आणि इन्व्हायरमेंट जे तर ते सुद्धा इन्व्हायरमेंट रिमेन अनचेंज, इन्व्हायरमेंटमध्ये सुद्धा कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही, कारण क्लायमॅक्स कम्युनिटी जी तर ती फायनल कम्युनिटी असते त्याच्यामुळे. ओके, त्याच्यानंतर बघा या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये तुम्ही पाहू शकता. जस्ट मिनिट. एक्झाम्पलमध्ये या ठिकाणी पहा, इथं फक्त बेर रॉक आहे, म्हणजे फक्त पृथ्वीवर सुरुवातीला रॉक एवढेच आहेत, आलं लक्षात. मग या रॉकवर या ठिकाणी काय ग्रो होते, लायकेन ग्रो होते. लायकेन ग्रो झाल्यानंतर लायकेनपासनं स्मॉल ॲन्युअल प्लांट्स आले, ज्यांना आपण ब्रायोफाइट्स, मॉसेस म्हणणार आहे. या ब्रायोफाइट्स आणि मॉसेसचंच रूपांतर या ठिकाणी टेरिडोफाइट्समध्ये झाले, आलं लक्षात. ग्रासेस, हर्ब वगैरे या ठिकाणी तुम्हाला दिसत आहेत. नंतर हे जे टेरिडोफाइट्स आहे यांचं रूपांतर ग्रासेस, शर्ब, शेड यांच्यामध्ये झाले, ज्यांना आपण एंजिओस्पर्म आणि जिम्नोस्पर्म म्हणणार आहे. आणि फायनली या ठिकाणी तुम्हाला स्टेबल कम्युनिटी पाहायला भेटते, आणि ही जी स्टेबल कम्युनिटी याला क्लायमॅक्स कम्युनिटी असं म्हणत असतात. ओके, हा क्रम लक्षात ठेवायचा. ओके, हा जो क्रम आहे तर तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. ओके, त्याच्यानंतर दुसरी थिंग दिलेली तुम्हाला प्रायमरी सक्सेशनचा टाईप आहे, दॅट इज हायड्रार्ड सक्सेशन. हायड्रार्ड सक्सेशनच्या बाबतीत जर म्हणलं तर हायड्रार्ड सक्सेशन हे ड्राय लँडमध्ये घडून येत असते, ॲक्वॅटिक हॅबिटॅटमध्ये घडून येत असते. आणि प्लांट्समधलं हे सुद्धा प्रायमरी सक्सेशनचाच एक प्रकार आहे. याच्यामध्ये पोयोनियर स्पेसिस जे आहे तर त्या फायटोप्लांटोन्स असणारे मायक्रोस्कोपिक प्लांट म्हणतो आपण, क्लोरेला, त्याच्यानंतर क्लॅमिडोमनस जे अल्गीचे प्रकार आहे दॅट इज फायटोप्लांटोन्स, आलं लक्षात. फायटोप्लांटोनचं रूपांतर या ठिकाणी काही दिवसानंतर रुटेड सबमर्ज प्लांटमध्ये होत असते, जसं या ठिकाणी एक्झाम्पलला दिले तुम्हाला हायड्रा. त्याच्यानंतर काही दिवसांनी काय होत असते की रुटेड फ्लोटिंग एंजिओस्पर्म येणार, म्हणजे पाण्यावर तरंगणारे एंजिओस्पर्म येणारे, जसं या ठिकाणी एक्झाम्पल तुम्हाला सांगितले लोटस. लोटसनंतर फ्री फ्लोटिंग प्लांट्स येणारे, ज्याच्यामध्ये एक्झाम्पल दिले तुम्हाला पिस्टिया. पिस्टिया या ठिकाणी पाण्यावर तरंगणारे फ्रीली. थोड्या दिवसांनी काय होणार आहे की जो काही तलाव आहे तर त्या तलावामध्ये मातीचा सुद्धा संचय होणार आहे, ज्याच्यामुळं या ठिकाणी टायफासारखे प्लांट तयार होणार, किंवा जास्त प्रमाणात दलदर जमा झाल्यामुळे मार्श मेडो म्हणतो आपण त्याला, त्याच्यामुळे या ठिकाणी नवीन अनादर प्लांट्स तयार होणारे, सेपेरस वगैरे. नंतर तलावामध्ये माती जास्त झाल्यामुळे स्क्रब तयार होणारे, समजा ॲलनस तुम्हाला या ठिकाणी एक्झाम्पल दिलेले. आणि पूर्णपणे तलावामध्ये माती जमा झाल्यामुळे या ठिकाणी कॉरेकस नावाचे जे प्लांट्स आहे तर ते फॉर्म झालेले. ओके, म्हणजे हे एक सिम्पल एक्झाम्पल या ठिकाणी सांगितले तुम्हाला की पाण्यात फक्त सुरुवातीला मायक्रोस्कोपिक प्लांट होते, त्याच्यानंतर रुटेड सबमर्ज प्लांट आले, रुटेड सबमर्ज प्लांट नंतर या ठिकाणी रुटेड फ्लोटिंग प्लांट्स आले, रुटेड फ्लोटिंग प्लांट्स नंतर फ्री फ्लोटिंग प्लांट्स आले, नंतर रीड स्वॅम्प आले. समजा हे जे रीड स्वॅम्प असतात तर यांच्या बाबतीत जर विचार केला आपण रीड स्वॅम्पच्या बाबतीत तर ते दलदलीमध्ये येणारे जे वनस्पती असतात त्यांना आपण रीड स्वॅम्प म्हणतो, किंवा मार्श मेडोमध्ये येणारे जे वनस्पती त्यांना रीड स्वॅम्प म्हणतो. त्याच्यानंतर स्क्रब असेल, खारफुटी म्हणत असतो आपण त्याला, आलं लक्षात. त्याच्यानंतर फायनली ट्रीमध्ये रूपांतर झालं आहे. म्हणजेच काय, द फायनल क्लायमॅक्स इज फॉरेस्ट. शेवटी काय तयार होणार आहे, फॉरेस्ट तयार होणार आहे. कशापासनं, एक आपण म्हणणार तळं होतं, त्या तळ्यामध्ये फक्त फायटोप्लांटन्स होते, मात्र त्या तळ्यामध्ये मातीचा संचय झाल्यामुळं त्या ठिकाणी काय घडून आले, सक्सेशन घडून आलं. आणि सक्सेशन घडल्यानंतर एक आपण म्हणणारे फायनली फॉरेस्ट तयार झाला. बघा, विथ वेअर वॉटर बॉडी कन्व्हर्टेड इनटू लँड. या ठिकाणी काय झालंय की जी काय वॉटर बॉडी होती, जो काही तलाव होता तर तो कशात रूपांतर झालाय, आता लँडमध्ये रूपांतर झालंय, किंवा आपण म्हणणारे या ठिकाणी फॉरेस्टमध्ये रूपांतर झालंय. ओके, एक्झाम्पल पाहू शकतात या ठिकाणी. एक्झाम्पल तुम्हाला बेस्टपैकी एक्झाम्पल दिलेले. याच्यामध्ये काय सांगितलंय बघा, सुरुवातीला इथं तुम्हाला दिसतोय बघा फक्त तलाव आहे, सुरुवातीला इनिशियल तलाव आहे हा, लक्षात. या इनिशियल तलावामध्ये इथं फायटोप्लांटोन्स असणार. हे जे फायटोप्लांटोन्स आहे तर हे थोड्या दिवसांनी कशात रूपांतर झालेले, सबमर्ज म्हणजे बुडालेल्या अवस्थेत या ठिकाणी रुटेड प्लांटमध्ये रूपांतर झाले.
आलं लक्षात. रुटेड प्लांटमध्ये रूपांतर झाल्यानंतर सबमर्ज स्वरूपात होते. आता या ठिकाणी फ्लोटिंग स्वरूपात या ठिकाणी प्लांट्स तयार झालेत. आलं लक्षात. एंजिओस्पर्म म्हणतो आपण त्यांना, फ्लोटिंग एंजिओस्पर्म. आलं लक्षात. मग फ्लोटिंग एंजिओस्पर्म फॉर्म झाल्यानंतर या ठिकाणी पुढं तुम्हाला इतर ग्रासेस तयार झालेले दिसत आहेत त्या तलावामध्ये. पाण्याची लेवल जी तर ती सुद्धा कमी झालेली. आलं लक्षात. फायनली या ठिकाणी ग्रासेसचं रूपांतर दलदलीय प्रदेशामध्ये किंवा दलदलीय स्वरूपात या ठिकाणी तलावामध्ये पाहायला भेटते, ज्याच्यामध्ये आपल्याला मार्श मेडो स्टेज म्हणतोय आपण. आणि शेवटी या पूर्ण तलावाचं रूपांतर क्लायमॅक्स फॉरेस्टमध्ये झालं. आलं लक्षात. तर हे आहे सिंपल एक एक्झाम्पल प्रायमरी सक्सेशनचं. ओके, लक्षात राहील. ठीक आहे.